सन्मान केला आहे. गुड प्लेसमेंट बनावे लागेल. एक 4 चेंडूमध्ये 4 धावा. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ अक्षय यांनी केला, 2 धावा हाताळल्यात. त्याचप्रमाणे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या शतकातला रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, त्या चेंडूला सन्मान देत असताना टॅपच्या साहाय्याने चेंडू खेळून काढलाय एकेरी धावासाठी. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केले. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातला. यावेळेला यश फलंदाजीसाठी जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर चेंडूला, त्या चेंडूला हलक्या हाताने कट केला. चेंडूला डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. उर्वरित 1 चेंडूचा 1 षटकाचा खेळ झालाय आणि 6 धावा आतापर्यंत हाताळल्यात MCC संघाने. यावेळेला नवीन गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या शतक हाताळत असताना सुंदर फटका, चेंडूला सन्मान केलाय. 1 धाव पूर्ण. 1 चेंडू 7 धावा आतापर्यंत हाताळल्यात. एकेरी धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना शांत पद्धतीचा खेळ आतापर्यंत चालू आहे MCC संघाकडून. गोलंदाजी फार सुंदर बनवला गेला. एक पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गुड प्लेसमेंट ऑफ साईडला. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केला. ओमकार देखील एक नावाजलेला गोलंदाज आहे, जो एक मोठा टर्न करणं जाणतो. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलाय यश आणि 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि आतापर्यंत खेळपट्टीवरती खेळ चाललाय 9 धाव्यावर. 3 चेंडू 9 धावा. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. ओमकार पुन्हा एकदा, यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळून काढलाय खेळपट्टीवरती. गुड प्लेसमेंट. 1 धाव पूर्ण. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा घडल्यात. या पुढील सामना 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला त्याच पद्धतीने खेळून काढलाय डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 धाव. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 1 चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या शतकातला. ओमकार खूप सुंदर गोलंदाजी करत असताना फलंदाजाला जखडून ठेवलंय. 11 चेंडू 11 धावांचा खेळ आतापर्यंत. पुन्हा एकदा चेंडूला सुंदर सन्मान दिलाय. ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. एक उर्वरित 2 षटकाचा खेळाची समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होत्या 12. आतापर्यंत बॉल टू रनचं समीकरण पाहायला मिळालं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिसरा शतक हाताळत असताना समीर गोलंदाजी मार्कवर आहे. फलंदाजी मार्कवरती दोन्ही आतापर्यंत सलामीचे वीरचे फलंदाज. हलक्या हाताने सुंदर चेंडूला कट केलाय. गुड कट मानावी लागेल. अतिशय सुंदर फलंदाजी. एक टेक्निकल शॉट आपल्याला पाहायला मिळाला अक्षय यांच्या मार्फत. 1 चेंडूवरती 1 धावा खर्च केल्यात समीर यांनी. उर्वरित 5 चेंडूचा त्यांचा देखील खेळ शिल्लक. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला समोर फ्रंट फुटला प्लेसमेंट केले. गुड प्लेसमेंट यश यांच्यातर्फे पाहायला मिळालेली. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि उर्वरित टोटल धावसंख्या होते 14. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इन साईडला आतमध्ये आलेला चेंडूला कट केलाय. सुंदर गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते न्यामा बॉयज या संघाकडून. आतापर्यंत एकही फटका त्यांना मोठा मारू दिलेला नाही आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. हलक्या हाताने स्वीप केला चेंडूला 1 डावासाठी. 4 चेंडू 16 धावापर्यंतचा खेळ आतापर्यंत. खूप शांत पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजाकडून. दोन्ही फलंदाज आतापर्यंत सलामीवीर फलंदाज खेळपट्टीवरती टिकून. पुन्हा एकदा सुंदर सोडलाय चेंडूला. 1 वाईड अवंतर धाव पाहायला मिळाली. पहिली अवंतर धाव न्यामा बॉयज कडून आलेली आहे. 17 धावांचा खेळ आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चांगला फटका कट केलाय चेंडूला. 1 धाव पूर्ण. 18 धावांचा खेळ. तिसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू असेल. समीर गोलंदाजी मार्कवरती. 1 अवंतर धाव त्यांनी खर्च केल्यात. बाकी ओव्हरऑल गोलंदाजी फार सुंदर राहिले न्यामा बॉयज या संघाकडून. शेवटचा चेंडू तिसऱ्या शतकातला समीर. पुन्हा एकदा चेंडूला खेळपट्टीवरती गुड प्लेसमेंट खेळून काढलाय. थोडासा आगला वेगळा प्रयत्न होता. यावेळेला 1 धावावरती समाधान. ओव्हरऑल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 19 आणि 20 धावांचं आव्हान असेल न्यामा बॉयज या संघाला.
मिळत आहेत. आयक्युरा क्रिकेट क्लब आयोजित आयक्युरा प्रीमियर लीग एक अटीतटीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. इकडे नॉकआउटमध्ये 3 संघ आलेले आहेत. त्याच सामन्यातला पहिला सामना न्यामा बॉईज वर्सेस MCC संघ. MCC संघाने 19 धावांची खेळपट्टीवरती खेळ आदळला आहे आणि त्याचप्रमाणे 20 धावांचं आव्हान केलं न्यामा बॉईज या संघाला. पहिला चेंडू यावेळेला मोठी आदरा लागली आहे. गुडलक माघारी परततोय. विकेटचं पतन. नवीन फलंदाज रोहन स्ट्राईक विंडर यावर खूप सुंदर गोलंदाजी. एक मोठा फलंदाज बाद होताना दिसला आपल्याला गुडलक. पुढील चेंडू थोडंसं इनसाइड एज लागली. 1 धाव पूर्ण. दोन चेंडूवरती 1 धाव आतापर्यंत खर्च केल्यास खूप सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल झालाय. फुलर लेनचा चेंडू ब्लॉक लेनचा चेंडू मिस झालाय आणि आणखी एक डॉट चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. थोडासा न्यामा बॉईज संघ खसताना दिसतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धावा आल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडूला ऑफ साईडला. चेंडू फेकी झाले तोपर्यंत 1 धाव पूर्ण पाहायला मिळाली. 4 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत आल्यात. थोडंसं न्यामा बॉईज संघ पडती बाजू दिसताना कमबॅक होऊ शकते का आतापर्यंत. रोहन एक सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू उर्वरित 1 चेंडू शिल्लक आहे पहिल्या शतकातला. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. एक शेवटच्या चेंडूवरती स्लॉक स्वीप केला. 1 धाव पूर्ण. 1 ओव्हरच्या संपत्तीनंतर 4 धावा आणि एक या आधीच्या 3 दिवसामध्ये जे क्वालिफायर झालेले टीम आहेत त्यांच्या 6 टीमांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचं आहे. टीम्स असतील वरद विनायक, श्रीदेव, BV एकलव्य, अक्षय 11, VVSC तसंच ओमसाई मनवेलपाडा. 6 टीमच्या कर्णधारांनी स्टेजवरती यायचं आहे. या पुढील होणारे 8 सामने आपल्याला त्वरित खेळवायचे. त्यामुळे MCC संघाला विनंती की लवकरात लवकर आपलं पुढील शतक हाताळायचं आहे. यावेळेला बॉलर नेम लालू. 12 मध्ये 16 धावांचं इक्वेशन असेल न्यामा बॉईज या संघासमोर. पाहिजे कशा पद्धतीचा खेळ राहील. चेंडूला हलक्या हाताने इनसाइड एज लागले परंतु ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडंसं फंबल झालंय तोपर्यंत 1 धाव पूर्ण. एक चेंडू 5 धावा आतापर्यंत ची खेळी आतापर्यंत न्यामा बॉईजने संघाने हाताळले. या पुढील चेंडू हलक्या हाताने खेळून काढला ऑफ साइडला. 1 धाव पुन्हा डिक्लेअरच्या स्वरूपात. पुन्हा एकदा आमंत्रण आहे क्वालिफायर टीम्स वरद विनायक, श्रीदेव, BV एकलव्य, अक्षय 11, VVSC तसंच ओमसाई वनवेलपाडा. 6 संघाच्या कर्णधारांनी नाणे स्टेज जवळ यायचं आहे. त्याचप्रमाणे मोरेगाव चॅलेंजर्स आजचा पहिला क्वालिफाय झालेला टीम आपण यायचं इकडे स्टेज जवळ. कप्त्यांनी 3 चेंडू 7 धावांची खेळी आतापर्यंत झाली आहे. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. लालू यांनी पुढचे उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. चौथा चेंडू लालू. पुन्हा एकदा रोहन फलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण झाले आहे. थोडासा फंबल झालाय फलंदाज. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावांचा खेळ झालाय. उर्वरित 8 चेंडूचा खेळ शिल्लक असेल ना. 8 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके मारावे लागतील न्यामा बॉईजच्या संघाला. हलक्या हाताने चांगला चेंडू होता. त्या चेंडूला शॉर्ट आर्म पूल केलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल
दुसऱ्या शतकातला 9 धावांचा खेळ आतापर्यंत खेळपट्टीवरती आदळलाय. लालू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय, कट केलाय. एक धाव पूर्ण पाहायला मिळते आपल्याला. उर्वरित 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 10. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेला 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. एका तिडरीचा सामना पाहायला मिळतोय. नॉकआउटचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू किरण यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडक्यासाठी हुकला. 1 धाव पूर्ण डिक्लेअर स्वरूपात. यावेळेला 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. थोडासा पडला झुकतोय आपल्या MCC संघाकडून, पण नॅमा बॉयज देखील एक मोठा नावाजलेला फलंदाज आहे. कमबॅक करणं जाणतो तो देखील. एकच विकेटचं पतन आतापर्यंत झालंय. एक ओपनिंगचा जोडीचा सलामीचा फलंदाज आतापर्यंत स्ट्राईकवर आहे. राहुल कमबॅक करून देतो का आपल्या संघाला. यावेळी पुढील चेंडू दुसरा मोठा फटका सरळच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू फेकलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहावी लागेल. 1 धाव घेण्यात यश प्राप्त झाले नॅमा बॉयजच्या संघाला. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडूमध्ये जवळजवळ 8 धावांचं इक्वेशन असेल त्यांच्या समोर. पायाचा एक मोठा फटका लगावेल का. एक मोठा फटकाची आवश्यकता नॅमा बॉयज संघाला. दोन्ही फलंदाज असे आहेत की मोठे फटके मारणं जाणतात. रोहन तर राहुल दोन्ही फलंदाज एक अप्रतिम दर्जाची खेळी आतापर्यंत हाताळल्या. यापुढील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे किरण. तिसरा चेंडू मोठा फटका. एवढा फेकी झाल्याने 1 धाव घेण्यात यश. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं MCC संघाकडून. सातत्याने त्यांचं क्षेत्ररक्षण देखील तेवढं सुंदर आहे. आणि किरण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूप अतिशय सुंदर गोलंदाजी करतात. 7 चेंडू 4 धावा असताना त्यांनी आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला असेल. या पुढील 3 चेंडूमध्ये जवळजवळ 7 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि निघून चाललाय चेंडू 4 धावांसाठी. चौकार. कमबॅक झालाय नॅमा बॉयज संघाचा. एक मोठा फटका राहुल याने मारलाय आणि चेंडू ऑफ साईडच्या दिशेने 4 धावांसाठी निघून गेला होता. आता मॅचचं इक्वेशन असेल 2 चेंडूमध्ये 3 धावा. कमबॅक झाला. आता पुन्हा एकदा प्रेशर असेल दोन्ही संघांवरती. इक्वलचं मॅच समीकरण. 2 चेंडू 3 धावांचा. आता पुन्हा एकदा फलंदाज थोडंसं स्ट्रॅटेजी बनवत असताना एक थोडंफार एक ऑप्शन त्यांच्याजवळ असेल MCC संघाकडे की 1 धावा वर आहेत. नॅमा बॉयजला पुन्हा एकदा पाहायचे 2 चेंडू कशा प्रकारचा हाताळतात. सुंदर गोलंदाज आहे किरण. त्याच प्रकारे त्याच दर्जाचा फलंदाज देखील आपल्याकडे आहे राहुल. इक्वलचं समीकरण. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. अतिशय अतिटटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइडला. चेंडू आहे निघून चला 4 धावांसाठी. आणि इकडे काय घडलं. नॅमा बॉयज संघ विजयी ठरलाय. सॉरी LNCC आणि नॅमा बॉयजच्या दोन्ही संघाच्या करणाऱ्याला विनंती आहे की नाणेफेकीचा कॉल करायला यायचं आहे. दोन्ही संघाच्या करणाऱ्यांनी लवकर लवकर कॉल करण्यासाठी टॉस्का बॉस जवळ यायचं आहे.
विपुल पाटील आपल्याला विनंती की आपण आपलं स्थान ग्रहण करायचं आहे समालोचनचं.